नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कालचं लेक्चर आपलं सपोर्ट आणि रेझिस्टन्स वरती होतं. कालच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं याच्यावरती थोडी आपण उजळणी करून घेऊया. त्याच्यानंतर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे काय? सपोर्टला आल्यानंतर बायर्स वाढतात, सेलर्स कमी होतात. रेझिस्टन्सला गेल्यानंतर सेलर्स वाढतात आणि बायर्स कमी होतात. रेझिस्टन्सला सेलिंग प्रेशर वाढतं, सपोर्टला बाईंग प्रेशर वाढतं. सपोर्ट हा एक डिमांड झोन आहे आणि रेझिस्टन्स हा एक सप्लाय झोन आहे. रेझिस्टन्सला गेल्यानंतर शेअरचा सप्लाय सुरू होतो आणि सपोर्टला आल्यानंतर शेअरचा डिमांड सुरू होतो. त्याच्यामुळे लोक त्याला घेण्यासाठी प्रयत्न करतात. सपोर्ट आणि रेझिस्टन्सचे आपण 4 प्रकार बघितले होते. मेजर सपोर्ट, मायनर सपोर्ट, SR आणि डायगोनल आणि ट्रेंड लाईन. ओके. तर आता मेजर SR म्हणजे काय? अशा लेवल्स ज्या बऱ्याच दिवसांनंतर येतात. आजोबावाली लेवल बऱ्याच दिवसांनी येतात पण त्याचा इम्पॅक्ट सर्वात जास्त असतो. ओके. आजोबा लेवल. ओके. त्याच्यानंतर मेजर मध्येच अजून एक अशा लेवल ज्या बऱ्याचदा येतात, ट्रेंड लाईनला टच करतात आणि त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर वाढतं किंवा इकडे सपोर्टला आल्यानंतर बाईंग प्रेशर वाढतं. असे सपोर्ट आणि रेझिस्टन्स, आणि हे सर्वात मोठे सपोर्ट आणि रेझिस्टन्स. ज्याचे स्विंग हाय, हा एक हाय आहे आणि हा एक हाय आहे. ह्याच्यामध्ये बरंच अंतर असल्यामुळे याला आपण स्विंग हाय बोलतो. ओके. जे स्विंग हाय इफेक्टिव्ह असतात त्यांच्यापासून आपण एक सरळ हॉरिझॉन्टल लाईन प्लेस करतो आणि तिकडे आल्यानंतर ट्रेड घेण्यासाठी आपण बाकीच्या गोष्टी तिकडे बघणार, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स वगैरे बघणार, सपोर्टला, रेझिस्टन्सला, आणि तिकडे ट्रेड घ्यायचा विचार करणार. ओके. थोडक्यात काय, मेजर सपोर्टला आपण काय करतो, एक सिंपल हॉरिझॉन्टल लाईन प्लेस करायची, बाकी काही करायचं नाहीये. त्याच्यानंतर मायनर सपोर्टला आपण काय करतो, फक्त वाट बघतो, बाकी काही नाही करत. म्हणजे मायनर सपोर्ट हे छोटे छोटे अडथळे असतात ट्रेंड मध्ये आलेले. जर अप ट्रेंड सुरू असेल त्याच्यामध्ये थोडा 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 थांबत थांबत तो स्टॉक पुढे जाणार. हे झाले मायनर सपोर्ट आणि रेझिस्टन्स. आता हा एक डेलीच्या टाइम, एकच मिनिट हा, हे सगळं मला रब करू दे. जर समजा डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये जर एखादा स्टॉक असा वरती जात असेल तर तोच स्टॉक 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये कसा असेल, या ठिकाणी त्याची मुवमेंट अशी असणार. असा असा 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर असा असा करत करत तो वरती गेलेला असणार. हेच जर तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर हा स्टॉक असा 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 करत वरती गेलेला असणार. म्हणजे थोडक्यात काय, जेवढी मोठी टाइम फ्रेम बघणार तेवढा तुम्हाला चार्ट क्लिअर मिळणार. फ्लक्च्युएशन्स बोलतात याला. म्हणजे जर मोठ्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला असं दिसत असेल तर ते छोट्या टाइम फ्रेम मध्ये असं 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 शेवटी तोच ट्रेंड अप ट्रेंड. ओके. म्हणजे जेवढा गोंधळ तुम्हाला छोट्या टाइम फ्रेम मध्ये दिसतो तेवढाच तो क्लिअर चार्ट मोठ्या टाइम फ्रेम मध्ये असतो. म्हणजेच काय, सुरुवातीला तुम्हाला 15 मिनिटं 5 मिनिटं या टाइम फ्रेम कडे वळायचंच नाहीये. तुम्ही फ्रेशर आहात मार्केटमध्ये, जेवढा स्टेबल चार्ट तुम्हाला बघता येईल तेवढा स्टेबल चार्ट तुम्हाला बघायचा आहे. आता सुरुवातीला तुम्ही डेली, मंथली आणि वीकली या 3 टाइम फ्रेम मध्ये काम करायचंय. डेली, मंथली आणि वीकली या 3च टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला काम करायचंय. दर दिवशी मार्केट संपल्यानंतर तुम्हाला जाऊन चार्टचा अनालिसिस करायचा आहे. कोणत्या ठिकाणी कोणती लाईन तयार झाली, इकडून हा स्टॉक खाली पडला का, तिकडून स्टॉक वरती गेला का, ह्याचा अनालिसिस तुम्हाला मार्केट संपल्यानंतर करायचं आहे. मार्केट संपल्यानंतर तुम्हाला उद्याच्या लेवल्स ड्रॉ करायच्या आहेत.
ओके. तर आता तिसरी लेवल आहे तिसरा आपला टाइप आहे SR फ्लिप. म्हणजे सपोर्ट जर तुटला तर तो रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट होतो, रेजिस्टन्स तुटला तर तो सपोर्ट मध्ये कन्वर्ट होतो. ओके. त्याच्यानंतर डायगोनल आणि ट्रेंड लाईन ह्याच्यावरती आपण आलेलो आहोत. डायगोनल आणि ट्रेंड लाईन. आता हे जे आहे हे डायगोनल ट्रेंड लाईन म्हणजे ह्या अशा आडव्या असतात, स्लॅन्टिंग असतात. ओके. या अशा आडव्या कशाही असू शकतात आडव्या. पण एक लक्षात ठेवा, जेवढी लाईन हॉरिझॉन्टल असते तेवढी ती जास्त इम्पॅक्ट देते. या अशा लाईन ज्या असतात ना त्या जास्त इम्पॅक्ट देतात. रॅदर दॅन जेवढी लाईन तुमची व्हर्टिकल असेल तेवढी ती कमी इम्पॅक्ट देणार. म्हणजे साधारण हा जर 90 डिग्री सेल्सिअस असेल, ओके, तर या भागामध्ये जेवढ्या ट्रेंड लाईन तयार होतात, म्हणजे हा जो शेप आहे या शेप मध्ये जेवढ्या ट्रेंड लाईन तयार होतात तेवढ्याच ट्रेंड लाईन आपल्याला जास्त इफेक्ट देतात. एकदम स्ट्रेट व्हर्टिकल तयार झालेली ट्रेंड लाईन जास्त इफेक्ट देत नाही. आणि ट्रेंड लाईनचा अजून एक आहे, जर समजा तुम्ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला आधार असा मिळतोय, ओके, सपोर्ट तुम्हाला असा मिळतोय, अशी जी ट्रेंड लाईन असते ती बेस्ट ट्रेंड लाईन असते. पण जर तुम्ही एखादी ट्रेंड लाईन काढली असेल ती अशी 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 प्रत्येक वेळी जर ब्रेक होत असेल तर ही ट्रेंड लाईन तुम्हाला यूज करायची नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्ही झोन मार्किंग करू शकता. म्हणजे हा झोन आणि हा झोन ह्याच्यामध्ये जर एखादा स्टॉक आला असेल तर ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करायची नाही. ह्याच्यामध्ये इथे जर ब्रेकआउट झाला तर या ठिकाणी तुम्ही थोडं ट्रेड करू शकता, ह्याच्या खाली ब्रेकआउट झाला तर तुम्ही ट्रेड करू शकता. आता सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं समटाइम्स काय असते, लेवल असते आणि समटाइम्स झोन असतात. झोन म्हणजे एक पर्टिक्युलर असा एरिया की ज्याच्यामध्ये आल्यानंतर स्टॉक तुमचा अडकत जाणार. ओके. आता जर इथे बघितलं तर या ठिकाणी पण तुम्हाला एक एरिया असा दिसतोय, हा एरिया आहे, ह्याच्यामध्ये तुमचा स्टॉक अडकतोय कंटिन्युअसली झिगझॅग झिगझॅग. पण जेव्हा हा एरिया तुटला त्यावेळेस मग हा स्टॉक खाली धावला. ओके. आता इथे ट्रेंड लाईनने इथे सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर परत इथे सपोर्ट घेतला, वरती गेला, परत या ठिकाणी आल्यानंतर परत सपोर्ट, परत सपोर्ट, परत सपोर्ट. ही बेस्ट ट्रेंड लाईन आहे. ओके. त्याच्यानंतर हे जे आहे हा सपोर्टचा झोन झाला, सॉरी रेजिस्टन्सचा झोन झाला. या रेजिस्टन्स झोन मधून मार्केट खाली आलं, खालच्या दिशेला आपण काय म्हणतो, ब्रेकडाऊन. मार्केटने ब्रेकडाऊन केला, मार्केट परत या चॅनेल मध्ये अटकला, परत इथून वर जाताना मार्केटने ब्रेकआउट दिला आणि इथून मार्केट पळालेलं आहे. आता या ठिकाणी सगळे बुलिश कॅन्डलस्टिकचे जे पॅटर्न्स असतात ते आपल्याला सपोर्टला मिळतात, बेरिश कॅन्डलस्टिकचे जे पॅटर्न्स असतात ते आपल्याला रेजिस्टन्सला मिळतात. पण ज्या वेळेस बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला सपोर्टला मिळायला सुरुवात होते त्यावेळेस ते पहिलं इंडिकेशन आहे की आपला जो सपोर्ट आहे तो वीक झालेला आहे आणि तो तुटण्याची शक्यता आहे. ओके. आणि ज्या वेळेस रेजिस्टन्सला आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मिळायला सुरुवात होते त्यावेळेस त्याचा अर्थ असा आहे की आपला रेजिस्टन्स वीक झालेला आहे आणि इथून तो तुटणार आहे आणि वरच्या दिशेला धाव घेणार आहे. त्याच्यानंतर हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स साठी मी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आणि बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स हे सेग्रिगेट करून दिलेले आहेत. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्सची नावं आहेत डोजी, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, स्पिनिंग बॉटम, बुलिश एंगल्फिंग, बुलिश हरामी, पर्सिंग लाईन पॅटर्न, मॉर्निंग स्टार, इनसाइड अप आणि बुलिश कंटिन्युअस पॅटर्न. बेरिश कॅन्डलस्टिकचे पॅटर्न्सची नावं आहेत डोजी, हँगिंग मॅन, शूटिंग स्टार, स्पिनिंग टॉप, बेरिश एंगल्फिंग, बेरिश हरामी, डार्क क्लाउड कव्हर, इव्हनिंग स्टार, इनसाइड डाऊन, बेरिश कंटिन्युएशन पॅटर्न. हे जे पॅटर्न्स आहेत त्याच्या नक्की कॅन्डल्स कशा तयार होतात वगैरे
हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये फिट असलं पाहिजे. त्याच्यानंतर हे आहे, हा एक चॅनेल आहे, त्याचा ब्रेकआउट अपसाइडला झाला. या चॅनेलचा ब्रेकआउट अपसाइडला झाला आणि स्टॉक इथून वरती धावला. हा रेजिस्टन्स आहे, तो ब्रेक झाला, अपसाइडला ब्रेक झाला, त्याच्यामुळे ब्रेक आउट. जर डाऊन साइडला ब्रेक झाला असता तर ब्रेक डाऊन. त्याच्यानंतर इकडे एक मेजर एसआर ड्रॉ केलेला आहे. 1 2 तिसऱ्या टच मध्ये हा ब्रेक होऊन वरती धावलेला आहे. त्याच्यानंतर इकडे पण एक मेजर एसआर लाईन आहे. 1 2 3 4 फोर्थ टाइमला इथे ब्रेकडाऊन झालेला आहे. त्याच्यानंतर इकडे पण एक पॅटर्न आहे, त्याचा खाली ब्रेकडाऊन झालेला आहे. आता आपल्याला आज आपण फोकस करणार आहोत की नक्की ज्या ट्रेंड लाईन आहेत त्या आपण कोणकोणत्या पद्धतीने ड्रॉ करू शकतो आणि कशा ड्रॉ करू शकतो. तर सर्वात पहिल्यांदा ट्रेंड लाईन ड्रॉ करताना 2 असे पॉइंट शोधायचे जे तुमच्या चार्ट वरती उठून दिसत आहेत. ओके, मग ते जेव्हा आपण ड्रॉ करतो त्यावेळेस कॅन्डलचा हाय टू हाय आपण जॉईन करायचा आणि पुढे सरळ लाईन एक एक्सटेंड करायची. ओके, आणि जर खालच्या दिशेला आपण सपोर्ट ड्रॉ करत असू तर लो टू लो जॉईन करायचा आणि सरळ एक लाईन ड्रॉ करायची. जर समजा समटाइम्स अशी एखादी कॅन्डल मिळाली की ज्याची बॉडी छोटी आहे पण त्याची शॅडो खूप जास्त मोठी आहे, मग अशा ज्या कॅन्डल्स असतात त्याची स्टार्टिंग तुम्ही बॉडी पासून करू शकता. बॉडी टू बॉडी तुम्ही जॉईन करू शकता. इथे बॉडी टू बॉडी जॉईन करून तुम्ही लाईन पुढे एक्सटेंड करू शकता. ओके, म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करतो त्यावेळेस फक्त हाय टू हायच जॉईन करायचे. हायला लो सोबत तुम्ही जॉईन नाही करू शकत. ओके, म्हणजे जर समजा हे असं असेल तर तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करताना हाय टू हाय, इथे जी कॅन्डल असेल त्याचा हाय आणि या ज्या कॅन्डलच्या हाय आहे यालाच तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि पुढे ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे. डाऊन साइडला याचा लो आणि याचा लो हे दोन जॉईन करायचं आणि पुढे लाईन एक्सटेंड करायची. जर समजा अशी एखादी कॅन्डल असेल ज्याची जी शॅडो आहे एकदम मोठी आहे, मग त्या केसमध्ये या बॉडी पासून या बॉडी पर्यंत तुम्ही लाईन ड्रॉ करून ती पुढे एक्सटेंड करू शकता. आता आपल्या बिलीफ अकॅडमीचं एक सिक्रेट आहे, एरियावरून आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करतो आणि एक अशी लेवल ड्रॉ करतो, ही समटाइम्सच भेटते. असं प्रत्येक वेळी तुम्हाला ही लेवल काढता येणार नाही, कधी कधीच तुम्हाला भेटणार, पण ती लेवल एवढी पॉवरफुल असेल की तुमच्या ट्रेडिंगची सायकोलॉजी बदलून जाईल. ती लेवल जेव्हा येणार त्यावेळेस मार्केटने रिॲक्शन ही दिलीच पाहिजे. आता ते कसं ड्रॉ करायचं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सिक्रेट ऑफ ट्रेंड लाईन. आता आपण कोणता पॅटर्न शिकतोय, कोणता प्रकार शिकतोय? सिक्रेट ऑफ ट्रेंड लाईन. म्हणजे साधारण एकदम पिन पॉइंट, म्हणजे मार्केटमध्ये काय होतं, निफ्टीचं जर मी सांगितलं 17,600 हा पिन पॉइंट आहे, इथून मार्केट खाली पडणार. आता एवढी अश्युरिटी वाली लेवल आपण कशी काढायची तर ते आपण बघूया चार्ट मध्ये. आपण रिलायन्स घेऊया किंवा मग आपण सध्याला investing.com वर आलेलो आहोत. आता या ठिकाणी आपण एक चार्ट ओपन करूया. ITC इन्फोसिस, ओके, आपण सन फार्मा घेऊया. ओके, आता सन फार्मा वरती मी इथे एक लेवल ड्रॉ केलेली आहे, मी त्याला डिलीट मारते आणि आता आपण नवीन लेवल ड्रॉ करूया. ओके, सर्वात पहिल्यांदा आपण आफ्टर मार्केट अनालिसिस शिकणार आहोत. आफ्टर मार्केट म्हणजे काय? मार्केट बंद झाल्यानंतर केला जाणारा अनालिसिस म्हणजे आफ्टर मार्केट अनालिसिस. त्यामध्ये व्होलॅटिलिटी 0 असते. हा सन फार्माचा चार्ट आहे. आता मी सर्वात पहिल्यांदा 1 डे मध्ये जाते. आता
आपण काय करणार आहोत, आफ्टर मार्केट अनालिसिस, म्हणजे मार्केट बंद झाल्यानंतर आपण कसं अनालिसिस करू शकतो. ओके, मार्केट बंद याचा अर्थ ह्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी 0 आहे, मार्केट वर खाली तर होणार नाही. ओके, तर सर्वात पहिल्यांदा इथे कॅन्डल्स दिसतात आपल्याला. कॅन्डल्सच्या बाजूला एरिया आहे. एरियावरती क्लिक केल्यानंतर हा चार्ट पूर्ण एरियामध्ये कन्वर्ट होणार. एरियामध्ये कन्वर्ट होणार. आता हा जो चार्ट आहे कशाच्या बेसवरती बनलेला आहे, कॅन्डलस्टिक कशा म्हणतात, ओपनिंग व्हॅल्यू, क्लोजिंग व्हॅल्यू, हाय आणि लो याने कॅन्डलस्टिक बनते. आता हा एरियाचा प्लॉट कशाने बनतो, तर ज्या ज्या क्लोजिंग व्हॅल्यू आहेत त्या फक्त घेतल्या जातात आणि त्याला याच्यावरती प्लॉट करून हा एरियाचा चार्ट प्लॉट केला जातो. आता बघा इकडे या ठिकाणी 1, 2, 3 या 3 वेळा एकाच लेवलला मार्केटने टच केलेला आहे. तर मग आता आपण काय करतो, या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल लाईन प्लेस करतोय. इथे एक हॉरिझॉन्टल लाईन आपण प्लेस केलेली आहे. ही एक हॉरिझॉन्टल लाईन आपण प्लेस केलेली आहे. आता हा झाला डेलीचा चार्ट. आता मंथली मध्ये जाऊन आपण काय चेक करणार, ही जी आपण ड्रॉ केलेली लाईन आहे ती मंथलीच्या चार्ट मध्ये मॅच होते का, हे आपण आता चेक करूया. मंथली वर क्लिक केलं तर मंथली मध्ये पण या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे, बरोबर. मंथली मध्ये पण या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. आता वीकली वर जाऊया. वीकली वरती गेल्यानंतर वीकली वरती पण या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. या ठिकाणी आल्यानंतर मार्केट खाली पडलेलं आहे. म्हणजे काय, जे जे लोक डेली, वीकली आणि मंथली या तीनही टाइम फ्रेम मध्ये काम करतात त्या तीनही टाइम फ्रेमचा मॉप इकडे वाट बघत असणार. या लेवलला जेव्हा मार्केट येणार, जर ब्रेकआउट असेल तर ब्रेकआउट किंवा रेजिस्टन्स घेऊन जर खालच्या दिशेला मार्केटला धावायचं असेल तर या लेवल पेक्षा बेस्ट लेवल आपल्याला मिळणार नाही. कारण की या ठिकाणी तुम्हाला मिळणारी लिक्विडिटी म्हणजे बायर्स आणि सेलरची संख्या सर्वात जास्त असणार. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी जी रिॲक्शन होणार मार्केटची ती सर्वात मोठी रिॲक्शन होणार. म्हणजे जी कॅन्डल बनणार ती मोठी कॅन्डल बनणार. ओके, समजतंय हे, जी कॅन्डल बनणार ती मोठी कॅन्डल बनणार. त्याच्यामुळे अशा लेवल्स आपल्याला फाइंड आउट करायच्या की ज्या लेवल वरती आपल्याला सर्वात मोठी रिॲक्शन मिळेल. म्हणजे मोठी रिॲक्शन म्हणजे मोठा पैसा. आपण काय करायचं, चार्ट्स बघत राहायचे वेगवेगळे, आफ्टर मार्केट अनालिसिस करायचा. चार्ट बघायचे, सर्वात पहिल्यांदा काय करायचं, एरिया मध्ये कन्वर्ट करायचा. त्याच्यानंतर डेली, मंथली आणि वीकली या तीनही लेवल कोणत्या ठिकाणी मॅच होत आहेत याचा अंदाजा घ्यायचा आणि ती लेवल आपण मार्कअप करायची. ओके, या ठिकाणी जर बघितली तर साधारण 894 ची लेवल आहे. ओके, 894 ची लेवल म्हणजे 894 ची लेवल का, तर नाही, या ठिकाणी आल्यानंतर आपण आधी बघणार कोणकोणते पॅटर्न्स तयार होत आहेत आणि त्या पॅटर्न्सचा अंदाजा घेऊन आपण या ठिकाणी ट्रेडिंग करू शकतो. आता कुठे, आपण डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये जर या हँगिंग मॅनच्या खाली आजची क्लोजिंग झाली तर याचा अर्थ उद्या इथून हा स्टॉक खाली पडणार. कुठपर्यंत पडणार, तर मिनिमम या लेवल पर्यंत येऊ शकतो, 865. ओके, 865 पर्यंत उद्या या लेवलला येऊ शकतो. उद्या, परवा, 1-2 दिवसामध्ये मार्केटने ही लेवल टच केली पाहिजे. हे काय आहे, सन फार्मा. ओके, तर अशा बेसिकली आपल्याला लेवल्स काढायचे आहेत, त्याच्यावरती विचार करायचा आहे. आणि ज्या वेळेस आपल्या पॉकेटमध्ये लेवल्स असतील त्याच वेळी आपण फक्त ट्रेडिंगचा विचार करणार. ज्यावेळेस लेवल नसतील त्यावेळेस तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात, ओपन मार्केटमध्ये गेलात, ज्यावेळेस मार्केट ऑन आहे अशा वेळी जर तुम्ही विदाउट लेवल किंवा विदाउट मार्केट अनालिसिस गेला तर त्यावेळेस नक्की तुमचा त्यावेळेस मर्डर होणार. ओके, मर्डर इन द सेन्स लॉस होणार. जर तुमच्याकडे कष्टाचे पैसे असतील तर त्याला कष्टाने मॅनेज पण केलं पाहिजे, तरच तुमच्या जवळ पैसा राहील. जर तुमची मॅनेजमेंट कमी पडत असेल
तर जेवढे पैसे तुम्ही मार्केटमध्ये घालणार त्यावेळेस सगळे पैसे गेल्यात जमा असणार. जर तुम्हाला ट्रेड घेताना अश्युरिटी नसेल की मला किती मिळणार आहेत किंवा माझे किती जाणार आहेत, तर तुम्हाला ट्रेड करून फायदा काय? राईट. तर आता या ठिकाणी सिक्रेट ऑफ ट्रेंड लाईन मध्ये मी काय सांगितलं, एरियावरून आपण ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करू शकतो. एरियावरून आपण ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करू शकतो. एरियामध्ये जायचं, डेली, विकली आणि मंथली या तीनही लेवल वरती एक अशी लेवल काढायची की जी तिघांमध्ये सेम मॅच होते. म्हणजे काय, त्या ठिकाणी आल्यानंतर तीनही लेवलचा एक पॉवर जनरेट होईल आणि त्याच्या फोर्सने एकतर मार्केट खाली जाईल आणि एकतर वरती जाईल. ब्रेकआउट तरी होईल, अदरवाइज रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली तरी पडेल. ओके. म्हणजे थोडक्यात काय, जिथे जिथे व्ही आहेत तिथे तिथे तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लाईन प्लेस करायची आहे. जिथे जिथे व्ही आहेत तिथे तिथे तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन प्लेस करायची आहे. जर समजा एखाद्या ठिकाणी जर असे व्ही असतील तर या ठिकाणी तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लाईन प्लेस करायची आहे. जर तुम्हाला अशी लेवल मिळत असेल तर या ठिकाणी हा व्ही टू हा व्ही जॉईन करायचा आणि एक्सटेंड करायचंय तुम्हाला. ओके. इथे एक तुम्हाला लेवल मिळाली. त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल, जर तुम्हाला असे काही व्ही मिळत असतील तर तुम्हाला अशी लाईन खालच्या दिशेला ड्रॉ करायची आहे. ओके. जर समजा असे व्ही मिळत असतील तर या ठिकाणी तुम्हाला एक सिंपल हॉरिझॉन्टल लाईन प्लेस करायची आहे. आता अजून एक गोष्ट, जिथे जिथे तुम्हाला शार्प व्ही मिळतात, शार्प व्ही जिथे जिथे मिळतात तिथे तिथे तुम्हाला सिंपल एक हॉरिझॉन्टल लाईन प्लेस करायची आहे. आता जर समजा आपण रिलायन्स मध्ये गेलो, डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये आहोत. आता हे बघा, हा इथे शार्प व्ही आहे. या शार्प व्ही वरती एक हॉरिझॉन्टल लाईन प्लेस केली, बरोबर त्याच व्ही चा सपोर्ट घेऊन हा मार्केट खाली पडलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक शार्प व्ही आहे, या ठिकाणी शार्प व्ही आहे. हा शार्प व्ही आहे, इथून एक लाईन प्लेस केली, बरोबर या ठिकाणी आलं, मार्केट इथून वरती पळालं. जिथे जिथे शार्प व्ही आहे तिथे तिथे एक तुम्हाला सिंपल हॉरिझॉन्टल लाईन प्लेस करायची. इथे शार्प व्ही आहे, या ठिकाणी एक लाईन प्लेस करूया आपण. हा शार्प व्ही लाईन प्लेस केली, बरोबर या शार्प व्ही ला परत जेव्हा मार्केट इथे आलं त्यावेळेस इथून मार्केट वरती गेलं. हा शार्प व्ही आहे, हा शार्प व्ही आहे, मार्केट या लेवलला आलं, इथून मार्केट वरती पळालं. ओके. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे, सपोर्ट रेजिस्टन्स बघितलेला आहे. त्याच्यानंतर ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची. त्याच्यानंतर मोस्ट पॉवरफुल ट्रेंड लाईन कोणती असते, जेवढी लाईन हॉरिझॉन्टल असते किंवा हॉरिझॉन्टलच्या जवळ असते तेवढी ती पॉवरफुल असते. ओके. म्हणजे साधारण 45 डिग्रीच्या कोनामध्ये जेवढ्या लाईन्स तयार होतात, लाईक अशा किंवा खालच्या दिशेला अशा, त्या पॉवरफुल असतात. सर्वात जास्त पॉवरफुल असते हॉरिझॉन्टल, त्याच्यानंतर या सगळ्या 45 डिग्री पर्यंतच्या. ओके. तर आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय बघणार आहोत, तर वेगवेगळे चार्टचे पॅटर्न्स असतात. चार्टचे पॅटर्न म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लाईन मध्ये अशी काही डिझाईन तयार होते की जी डिझाईन आपल्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देऊ शकते, ज्याच्यावरती आपण तुफान पैसा कमवू शकतो.
सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये तयार होणाऱ्या डिझाईनचे काही पॅटर्न्स आहेत. आता सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये किती साधारण कॅन्डल असतात, तर बऱ्याच कॅन्डल्स असतात. बऱ्याच कॅन्डलचा मिळून एक चार्ट पॅटर्न तयार होतो. ओके, बऱ्याच कॅन्डलचा मिळून एक चार्ट पॅटर्न तयार होतो. ते चार्टचे पॅटर्न कोणकोणते आहेत, चार्टचे टाइप्स कोणकोणते आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. तर हे जे आजचं सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं लेक्चर आहे त्याच्यावर पुन्हा एकदा भर द्या. वारंवार ऐका. एकदा समजत नसेल, दोनदा समजत नसेल, तीनदा समजत नसेल, वारंवार ऐका. डाऊट्स असतील तर ते माझ्यापर्यंत येऊ द्या. पण मला असं म्हणायचंय, सपोर्ट आणि रेजिस्टन्स एक दोन वेळा प्रॅक्टिस करून किंवा ऐकून समजणाऱ्यातली गोष्ट नाहीये. तुम्हाला ह्याची तुफान प्रॅक्टिस करावी लागणार, तरच तुम्हाला हे येणार. आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे पूर्ण ट्रेडिंगचं मूळ आहे. जर हे तुम्हाला व्यवस्थित आलं ना, तर सगळं पूर्ण ट्रेडिंग तुम्हाला व्यवस्थित जमणार आहे. नेक्स्ट लेक्चर आपण चार्ट पॅटर्न पासून सुरू करणार आहोत. तोपर्यंत प्रॅक्टिस करा, भरपूर प्रॅक्टिस करा. See you in the next lecture.